ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शुक्रवार रोजी जिल्हाध्यक्ष प्रभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिरूर तालुकाध्यक्ष सुरेश वारे, कृष्णा सानप, महादेव देवकर, एकनाथ गर्जे, अरुण खेडकर, संतोष काटे, सचिन नागरगोजे, गोपाळ खरमाटे, राहुल येळे यांच्यासह ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर पकडून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी रोजगार सेवकांना फिक्स मानधनाचा शासन निर्णय केला होता। शासन निर्णय करून आज 1.5 वर्ष होऊन गेले आहे। कसल्याही प्रकारची त्याची अंमलबजावणी झाली नाही। तसेच बीड जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत रोजगार सेवकांना 16 महिन्याचं मानधन दिलेलं नाही। वरतून ई-केवायसी अर्धवेळ रोजगार सेवकांना पूर्ण वेळ कामाला लावून ई-केवायसी आणि किरकोळ कारणामुळे आज त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढत आहेत। म्हणून आम्ही आज सर्वजण या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आमच्या भावना व्यक्त करत आहोत।